गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे, मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं ते वक्तव्य गेल्याच्या नंतर राज्यभर खरं तर मला आत्ताच माहिती झालं की कारण काल रविवार असल्यामुळे मला हे माहित नव्हतं आणि माझं वक्तव्य मी आता ऐकल्याच्या नंतर आणि महाराष्ट्रामधून ट्रोल होत असताना कुठेतरी ह्या वक्तव्याचा निषेध जास्तीत जास्त प्रमाणात होत असताना ह्या गोष्टी मला आता माहीत झाल्या, म्हणून मी आता समोर येऊन कुठेतरी ह्या खुलासा करण्यासाठी आलेलो आहे. आता माझं म्हणणं आहे की गेल्या 2-3 वर्षांपासून मनोज जरांगे हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून ज्याप्रमाणे आमच्या वंजारी समाजाला, वंजारी समूहाला कुठेतरी वड्याखोड्याची, उसातली पैदास बोलण्याची भाषा मनोज जरांगेंनी वारंवार केली. आमच्या धनगर समाजाच्या याच्यात लाकडं घालण्याची भाषा केली. आमच्या ओबीसीचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची आईमाई काढण्याचं काम केलं. अनेक मंत्र्यांना कचाकच घोडे लावू अशी भाषा वापरण्याचं काम केलं. मुख्यमंत्री महोदयांची आई पत्नीवर असलास्य भाषेत टिप्पणी करण्याचं काम केलं आणि मुंडे बंधू भगिनीविषयी नेहमी सातत्यानं असलास्य भाषेत शिवीगाळ करणारे मनोज जरांगे ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून आणि विशेषतः मनोज जरांगेचं आंदोलन सुरू असताना मराठा समाजातल्या एका तरुणीनं आम्ही आरक्षण मागतोय, देवेंद्र फडणवीसांची पत्नी मागत नाही, ही भाषा केलेली चालते का? विशेषतः आता चंद्रशेखरजी बावनकुळे आमच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या आईनं त्यांना गरम दूध पाजल्यामुळं कुठेतरी त्यांचे होठ मोठे झालेत. मग मनोज जरांगे आणि या खरं तर मराठा सेवक असतील आणि ट्रोलर्सला माझं विनंती आहे की कुणाच्या आईच्या उदरातून गरम दूध येतंय का हे मनोज जरांगेंनी सांगितलं पाहिजे आणि ट्रोलर्सनी बी सांगितलं पाहिजे. आणि आज मनोज जरांगे कुठेतरी गॅलेक्सी हॉस्पिटलमधून बोलताना माझ्या बाबतीत सुद्धा ओढ्या खोड्याची पैदास म्हणून गेले. मग मनोज जरांगे कशाची पैदास आहे, ओढ्या खोड्याची आहे का गटाराची पैदास आहे, हे मनोज जरांगेंनी बी स्पष्ट केलं पाहिजे. कारण मी जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. परंतु गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे आमच्या वंजारी समाजाला विषयी गलिच्छ भाषेत बोलले, आमच्या माळी समाजाविषयी बोलले, आमच्या धनगर समाजाविषयी बोलले, आमच्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या कुटुंबाविषयी बोलले, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी बोलले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे वडील काढण्याची भाषा केली. मग त्यावेळी मनोज जरांगेला आपण कधी जाब विचारणार आहात, मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात, हा सुद्धा माझा राज्यातील ट्रोलर्स, मनोज जरांगे समर्थक आणि विशेषतः राज्यातील माझ्या भगिनी शिवकन्या, जेवढ्या महाराष्ट्रातल्या शिवकन्या आहेत ज्या मला प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रश्न आहे. आणि कालपासून आज पाहिलं मी, मला काही लोकांनी सांगितलं की माझ्या मुलीला कुठेतरी त्यामध्ये फोटो व्हायरल करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो चूक माझी आहे, मला ट्रोल केलं मला त्याचं काही वाटणार नाही, परंतु माझ्या मुलीला तुम्ही ट्रोल करताय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेता. अरे आणि तुम्ही जर असं मुलींच्या बाबतीत जर असे फोटो व्हायरल करून करत असाल तर मग मनोज जरांगेच्या बाबतीत तुम्ही कसे शांत आहात? मनोज जरांगेकडून कधी तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आहात, शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आहात म्हणून घेता, मग मनोज जरांगेकडून कधी माफी मागून घेता? हे बघा, मी फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. ह्या बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं आणि कुठेतरी हे समजावून घ्यावं. परंतु मनोज जरांगेच्या बाबतीत सुद्धा आपण मला जसं ट्रोल केलं तसं मनोज जरांगेला सुद्धा केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगेने माफी मागितली, मी कानाला धरून माफी मागल. आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत आणि निघण्याचा माझ्याकडून प्रश्नही नाही, आजपर्यंत सुद्धा निघले नाहीत असं माझं मी वारंवार सांगतोय. परंतु मनोज जरांगेला माझा मूळ तुम्हाला प्रश्न आहे की मनोज जरांगेला तुम्ही कधी ट्रोल करणार आहात, मनोज जरांगेला कधी जाब विचारणार आहात आणि मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात? त्याच्या काही क्षणात मी माझी माफी मागायला तयार आहे. परंतु मी आता खेद व्यक्त करतो आणि थांबतो.